ईद दरम्यान गोवंश बंदी कायद्याचं उल्लंघन नकोच. गोसेवा आयोगाकडून एपीएमसी मार्केटच्या सभापतींना पत्र लिहिण्यात आले. गोसेवा आयोगाकडून एपीएमसी मार्केटच्या सर्व सभापतींना विनंतीवजा पत्र दिले. ईदच्या कुर्बानीत गोवंशांची कुठल्याही प्रकारे कत्तल होणार नाही याची काळजी घ्यावं असं देखील या पत्रात म्हटलं गेलंय. 5A कलम प्रमाणे 2015 मार्चला हा कायदा लागू झालेला आहे. त्याच्यामध्ये गोवंशाची कत्तल, त्याच्यासाठी वाहतूक किंवा मांस त्याचं बाळगणं, दुसऱ्या राज्यात झालेल्या कत्तलीनंतरही महाराष्ट्रात कुठल्याही पद्धतीने मांस बाळगणं हे कायद्याने गुन्हा आहे आणि हे होऊ नये याच्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोग कटिबद्ध आहे. गोसेवा आयोगाचं पत्र आणि वाद नेमका काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 7 जूनला देशभरात बकरी ईदचा सण साजरा केला जाईल. ईदच्या दिवशी दिल्या जाणाऱ्या कुर्बानीवरून वाद पेटलाय. महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे राज्यातल्या सर्व कृषी समित्यांना पत्र आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याची विनंती करण्यात आली आहे. 3 ते 8 जून दरम्यान गुरांचे बाजार न भरवण्याची विनंती करण्यात आली आहे. बाजार न भरवल्यास शेतकऱ्यांसह खाटीक समाजाचं आर्थिक नुकसान होईल. गोसेवा आयोगाला प्रशासकीय आदेश काढण्याचा अधिकार नसल्याचा आक्षेप घेण्यात आलाय. सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सभापतींना पत्र लिहिलं होतं.